बबनराव लोणीकरांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या वक्तव्यावरून नाना पटोले सभागृहात चांगलेच आक्रमक झाले होते। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी असं म्हणत पटोले थेट विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन पोहोचल्या दरम्यान यानंतर पटोलेंचं एक दिवसासाठी सभागृहातून निलंबन करण्यात आलेलं आहे। या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या करीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। माझ्या शेतकऱ्याचा अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही। भाजपचे आमदार बबनराव लोणीकरांनी काही दिवसांपूर्वी शेतकऱ्यांचा बाप काढला होता। दरम्यान त्यांच्या याच वक्तव्यावरून सभागृहात चांगलाच गदारोळ पाहायला मिळाला। लोणीकरांनी शेतकऱ्यांची माफी मागावी अशी मागणी नाना पटोले यांनी सभागृहात केली। एवढंच नव्हे, नाना पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ जाऊन लोणीकरांच्या वक्तव्याचा निषेध केला। दरम्यान यानंतर एका दिवसासाठी नाना पटोले यांचं निलंबन करण्यात आले। या राज्याच्या शेतकऱ्यांची जाहीर माफी या सभागृहात मागितली पाहिजे। अध्यक्ष महाराज, ज्या पद्धतीनं सातत्यानं मोदी तुमचा बाप असेल, शेतकऱ्यांचा बाप होऊ शकत नाही अध्यक्ष महाराज, आणि या पद्धतीनं ज्या पद्धतीचं वक्तव्य हे तर अध्यक्ष महाराज अजिबात नाही चालणार। अध्यक्ष महाराज, याच्यावर कारवाई झाली पाहिजे। नानाभाऊ, तुमच्याकडनं असंसदीय भाषेचा उपयोग होणं मला काय बरोबर वाटत नाही। हे चुकीचं आहे, हे चुकीचं आहे, चुकीचं आहे। सभागृहाची बैठक 5 मिनिटांसाठी स्थगित केली जात आहे। मी विधानसभेचा अध्यक्ष म्हणून माझ्या करीत नानाभाऊ पटोले यांना दिवसभरासाठी सस्पेंड करत आहे। नाना पटोलेंनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी नाना पटोलेंवर टीका केली। नाना पटोले विधानसभा अध्यक्षांवर धावून गेले असा आरोप फडणवीसांनी केला। पटोलेंनी विधानसभा अध्यक्षांची माफी मागावी अशी मागणी देखील मुख्यमंत्री फडणवीसांनी केली। तर विधानसभा अध्यक्षांनी विरोधकांचा आवाज दाबल्याचा आरोप पटोले यांच्याकडून करण्यात आला। भावना व्यक्त करणं वेगळी गोष्ट आहे आणि थेट अध्यक्षांवर धावून जाणं हे अशोभनीय आहे। अशा प्रकारे अध्यक्षांवर जणू काही अध्यक्षच दोषी आहेत अशा पद्धतीनं अध्यक्षांवर धावून जाणं हे या सभागृहात आम्ही पहिल्यांदा पाहतोय। लोक वर गेले नाही तसं नाही आहे, पण ही पद्धत कुठली आहे की अध्यक्षांच्या अंगावर धावून जायचं? ही पद्धत योग्य नाही, अतिशय अयोग्य पद्धत आहे। अध्यक्ष महोदय, नानाभाऊ हे स्वतः अध्यक्ष राहिले आहेत। अध्यक्ष राहिलेल्या व्यक्तीने अशा प्रकारे अध्यक्षाच्या अंगावर धावून जाणं हे योग्य नाहीये। नानाभाऊंनी माफी मागितली पाहिजे असं माझं मत आहे। पण अध्यक्ष ज्यावेळेस जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करते, विरोधकांचा आवाज दाबतो, त्यावेळेस विरोधकांना ही भूमिका घ्यावी लागते। हे लोकशाहीचं तंत्र आहे आणि त्याच्यामुळे मुख्यमंत्र्याचं सर्टिफिकेट जे आहे की मी अपमान केलेला आहे, मुख्यमंत्र्याचा अपमान, मला त्या सर्टिफिकेटची गरज नाही। मी शेतकरी आहे आणि माझ्या शेतकऱ्याचा अपमान कोणी करेल तर ते मी सहन करणार नाही, आमचं पूर्ण दल सहन करणार नाही, ही भूमिका आमची आहे। नाना पटोलेंच्या निलंबनानंतर विरोधक देखील चांगलेच संतापले। शेतकऱ्यांचा आवाज उठवला म्हणून सभागृहातल्या सदस्यांचं निलंबन करणं कितपत योग्य आहे असा सवाल आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला। तसंच सभागृहात वेगळाच पायंडा पाडला जात असल्याचा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला। शेतकऱ्यांचा जो अपमान झाला त्याच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणीतरी निलंबित झालेला आहे। मला वाटतं हा एक भयानक पायंडा आपण पाडलेला आहे। दुर्दैव ह्या महाराष्ट्राचं असं आहे की एक सरकार आमच्या डोक्यावर जे बसलेलं आहे ते सरकार निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने बसलेलं आहे आणि शेतकऱ्यांच्या नाही। आणि म्हणूनच शेतकऱ्यांना जे आधी तुम्ही वचनं दिली, मग ती कर्जमाफीची असो किंवा कुठची असो, ती न पाळता त्यांचा अपमान करता तुम्हाला सत्ताधारी बाकांवर बसता येतं, हे आज निवडणूक आयोगाच्या आशीर्वादाने भाजपने दाखवलेलं आहे। आणि तसंच आज नाना पटोले साहेबांचं जे निलंबन झालेलं आहे ते दुर्दैवी आहे। नाना पटोलेंच्या निलंबनानंतर जितेंद्र आव्हाडांनी देखील सरकारवर आरोप केला। प्लॅन करून सत्ताधाऱ्यांनी नाना पटोलेंना बाहेर काढल्याचा आरोप आव्हाडांनी केला। तसंच नाना पटोलेंच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं देखील आव्हाड यांनी म्हटलंय। आकसाने आपल्या अंगावर हे सगळं प्रकरण येत आहे असं म्हणून सत्ताधारी प्लॅन करून नानाला बाहेर घालवणार असतील तर ते आम्हाला मान्य नाही। हा कुठलाही लोकशाही संकेत न पाळता लोकशाहीचे सगळे संकेत पायदळीत उडवले जात आहेत हे करणं हे लोकशाहीला न शोभणार होतं, त्यांचा अधिकार आहे।
लोकशाहीने त्यांना दिलेला हा अधिकार आहे. आतमध्ये आंदोलन करण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत आणि त्या प्रकारातनं जर नानांनी पाऊल उचललं असेल तर आम्ही सगळे त्याचं समर्थन करतो. तुझ्या माईचा पगार तुझ्या बापाची पेन्शन लोणीकरांनी केली. मोदींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले अशी गरळ लोणीकरांनी काही दिवसांपूर्वी ओकली होती. दरम्यान यानंतर फडणवीसांनी लोणीकरांना चांगलंच खडसावलं होतं. मला आपल्याला सांगायचं की कुचरवाट्यावरची चर्चा जी असते ना तर ही चर्चा ऐकूच नका, ते पाहू नका आणि आपलं डोकं खराब करून घेऊ नका. अरे ते कुचरवाट्यावर बसलेले ते 5-6 काट्टे 10 काट्टे असतात. त्याच्या माईचा पगार बबनराव लोणीकरनं केला, त्याच्या बापाचं पेन्शन बबनराव लोणीकरनं केलं. नरेंद्र मोदीजींनी 6,000 रुपये तुझ्या बापाला पेरणीला दिले. तुझ्या माईच्या, तुझ्या बहिणीच्या, तुझ्या बायकोच्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले. तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे, तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे, तुझ्या हातातलं ते डबडं मोबाईलचं आमच्यामुळं आहे. अरे आमचंच घेतो ना, आमच्याच पेंड्यावर करतो, आम्हालाच बोलतो. बबनराव लोणीकरांचं विधान हे पूर्णपणे चुकीचं आहे. त्यांनी जरीही काही लोकांना उद्देशून असं विधान केलं असलं तरीही अशा प्रकारचं विधान करायचा कोणालाही अधिकार नाही. देशाचे प्रधानमंत्री ज्यावेळेस सांगतात की मी प्रधान सेवक आहे आणि आम्ही सर्व हे जर जनतेचे सेवक आहोत तर आम्हाला मालक बनता येणार नाही. त्यामुळे बबनराव लोणीकरांचं जे वक्तव्य टीव्हीवर आलेलं आहे ते पूर्णपणे चुकीचं आहे. शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानानंतर लोणीकरांनी काही तासातच माफी मागितली होती. मात्र माफी मागताना देखील लोणीकरांची मगरुरी पाहायला मिळाली होती. दरम्यान आता त्यांच्याच वक्तव्यावरून पटोले सभागृहात आक्रमक झाले. मात्र विधानसभा अध्यक्षांच्या आसनाजवळ गेल्यामुळे पटोलेंचं निलंबन करण्यात आलं. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई.